हा एक सुंदर श्लोक आहे बघा. संख्येच्या बाबतीत मी संस्कृतच्या बाबतीत कायम हा देते श्लोकाचं उदाहरण, म्हणजे हा श्लोक सांगते. वरमेको गुणी पुत्रो न च मूर्ख शतान्यपि एकश्चंद्रस्तमो हन्ति नहि तारा गणोऽपि च. अर्थ काय याचा की वरम म्हणजे बरं आहे, चांगलं आहे, श्रेष्ठ आहे. काय? एक हा गुणीपुत्र, हा एकच मूल असावं, पण ते कसं असावं? गुणवान असावं. आता बघा, पांडव किती होते? 5. कौरव किती होते? 100. ते 100 होते. कौरव 100, पांडव 5. परंतु आज आपण त्यांना लक्षात ठेवतोय. कुणाला लक्षात ठेवतोय? संख्येला लक्षात ठेवतोय आदर्श म्हणून, का पांडवांना ठेवतोय? पुरस्कार देताना आपण अर्जुन पुरस्कार देतो. कधी तुम्ही दुर्योधन पुरस्कार ऐकलाय? दुःशासन पुरस्कार ऐकलाय? नाही. पराक्रमाचा पुरस्कार म्हणून आपण अर्जुन पुरस्कार देतो, कौशल्याचा पुरस्कार म्हणून देतो. बरोबर आहे. त्यानंतर शक चालवतो आहेत आपल्याकडे. आपण पाहिलं IKSमध्ये पण शक चालू आहे. कोणतं चालू आहे? याच्यातला युधिष्ठिर हा शककर्ता राजा झाला, चक्रवर्ती सम्राट झाला. बरोबर. त्यानंतर भीम, बलामध्ये भीमाचंच नाव येतं. बरोबर. जसा हनुमान हा येतो आपल्यासमोर बल म्हटल्यानंतर, तसं दुसरं नाव कुणाचं येतं? भीम. भीम हा काय येतो? बलवान म्हणून येतो. नकुल आणि सहदेव हे दोघं पण तलवार आणि धनुष्य याच्यामध्ये जितके पारंगत होते तितकेच ते गोशाला म्हणजे गाईची काय म्हणायचं सेवा म्हणूया आपण, आणि घोड्यांचं परीक्षण याच्यामध्ये हे अव्वल नंबरचे होते. आणि या 5ही जणांनी त्यांच्या राज्याचा भरपूर विस्तार केला. 100 कौरवांचं काय झालं? काय झालं? मरून गेले, नष्ट झाले. म्हणजे हे 5च होते आणि हे 100 होते, परंतु झालं काय की हे गुणवान होते. त्यामुळे आजपर्यंत त्यांच्या आचरणाचा आपण अनुकरण करावं अशी ही मंडळी होती. पण ही 100 संख्येमध्ये असूनसुद्धा काय नाही आहेत, काहीही उपयोगाची नाहीत. बरोबर. म्हणून सुभाषितकार काय म्हणतात? वरम एक हा गुणी पुत्र, हा एकच असू दे पण गुणवान मुलगा असला तर ते श्रेष्ठ आहे, चांगलं आहे. कशापेक्षा? न च मूर्ख शतानी अपि. मूर्ख शतानी अपि. मूर्ख मुलं 100 असली तरी काही उपयोगाची नाहीत. एक हा चंद्र हा तमो हन्ति. एक उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. आपण आकाशामध्ये बघतो रात्रीच्या वेळेला एकच चंद्र असतो. चंद्र एकटा असला तरी त्याचा प्रकाश आल्हाददायक हा सगळीकडे पसरतो आणि अनेक चांदण्या आपल्याला चमचमताना दिसतात. त्यांचा आपल्याला काही प्रकाश मिळतो का हो? नाही मिळत. त्यामुळे तारागण अनंत आहे, संख्येने खूप आहे, परंतु त्यांचा प्रकाश या दृष्टीने काही उपयोग नाही. पण एकटा चंद्र असेल तर तो तम म्हणजे अंधकार, अंधाराचा नाश करतो. तर एकच मुलगा असावा, पण तो कसा असावा? असा गुणवान असावा. आपल्या डिपार्टमेंटचं नाव पण हे अशा मुलांमुळेच आजपर्यंत चांगलं उज्ज्वल आहे. तुम्ही पण पाहता असाल की आता म्हणायला शिकूया. वरमेको गुणी पुत्रो. वरमेको गुणी पुत्रो. वरमेको गुणी पुत्रो न च मूर्ख शतान्यपि. न च मूर्ख शतान्यपि. एकश्चंद्रस्तमो हन्ति. आता इथं श तुम्हाला दिसत नाही आहेत, पण मी म्हणताना म्हणते. कारण का? तर विसर्ग आहे. एक हा नंतर 2 डॉट आहेत ना, विसर्ग आहे.
त्याच्यापुढे जेव्हा च येतो तेव्हा विसर्गाचा उच्चार कसा करायचा, श करायचा. आणि तशाच विसर्गापुढे जेव्हा त येतोय तेव्हा विसर्गाचा उच्चार कसा करायचा, स करायचा. म्हणायलाही सोपं जातं. एकः चंद्रः तमोहन्ति म्हणलं तर तिथं वृत्त चाल भंग होते, त्यामुळे संधी हा असा तिथं करायचा आहे. एकश्चंद्रस्तमोहन्ति, एकश्चंद्रस्तमोहन्ति. आता हंती हे अनेक वचनी दिसत असलं तरी ते अनेक वचनी नाही. हन धातू आहे त्यामुळे हंती असं झालेलं आहे. तर हन असल्यामुळं अनेक वचनासारखं वाटतं, पण हंती याचा अर्थ मारतो, एक वचनच आहे. तम तमाचा नाश करतो, अर्थ तसा होतो. नहि तारागणोऽपिच, म्हणजे तारागण म्हणजे तारांचा समूह, तारकांचा समूह तमाचा नाश करीत नाही. पण बघा आता याच्यामध्ये परत एकदा आपण म्हणायला शिकूया. वरमेको गुणी पुत्रो न च मूर्ख शतान्यपि, न च मूर्ख शतान्यपि. एकश्चंद्रस्तमोहन्ति, एकश्चंद्रस्तमोहन्ति. नहि तारागणोऽपि च, नहि तारागणोऽपि च.